हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आज आम्ही येऊन पोहोचलोय साताऱ्यात, जिथे इंद्रा आणि राणीचं लग्न आता झालेलं आहे. तुम्हा दोघांचं स्वागत आहे. कसे आहात? नमस्कार, आम्ही मस्त आहोत. तुम्ही कसे आहात? खूप छान, मस्तच. तुम्ही बूम घेऊ शकता. बघून खूप बरं वाटतंय. वेलकम टू सातारा अगेन. येस, थँक्यू. लग्न झालंय फायनली, दोघंही मुंडाळ्या बांधून तयार आहात, सगळं झालं. काय सांगाल प्रेक्षकांना? त्यांनी जी इच्छा एवढे दिवस ते म्हणत होते ते पूर्ण झालंय. सो आय थिंक सगळ्यांना आधीच माहिती होतं की आमचं लग्न होणारच आहे, कारण आपण थर्ड प्रोमोमध्येच तसं दाखवलं होतं. पण ते कसं होणार आहे ते ती गंमत आहे. आणि आत्ता जे काही आम्ही केलं आहे तो ड्रामा बघून तर ब्लो होणार आहेत ऑडियन्सेस, असं मला वाटतंय. कारण जर आपण पाहिलं असेल तर ऑलरेडी माझं लग्न कोणाशी तरी ठरलं आहे. आता ते ठरलेलं लग्न कसं मोडतं आणि इंद्रा का माझ्याशी लग्न करतो आणि इव्हेंच्युअली ते लग्न कसं होतं हे बघितलंच पाहिजे आय थिंक. येस, आता राणी इंद्रा महाडिक होणार आहे. येस, आणि खूप म्हणजे आम्हाला बरेच ट्विस्ट बघायला मिळतील. पण ही लगीनघाई सुरू कशी आहे? ही लगीनघाई ॲक्च्युली लगीनघाई नाही आहे खरं बघायला गेलं तर. युजली असं होतं की शो आहे, हिरो हिरोईनचं लग्न होणारच आहे. बट त्यात असं असतं की हिरो हिरोईनमध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटीज दाखवल्या जातात की त्यांचे विचार जुळत आहेत, मनं जुळत आहेत, मग लग्न होत आहे. इकडे तसं नाही आहे. आणि मला जर असं विचारलं की वेगळं काय आहे, म्हणजे लगीनघाई असा प्रश्न होता, बट ॲक्च्युली लगीनघाई नाहीच आहे. बिकॉज ठरलं लग्न दुसऱ्यासोबतच आहे. सो माझ्यासाठी ॲज सच काही लगीनघाई नाहीच आहे. इवन दो मी कारभारी असलो या लग्नाचा, तरी आत्तापर्यंत एवढं तर कळालं प्रेक्षकांना की मला ॲज सच इंटरेस्ट नाही आहे या लग्नात. बट जेव्हा तुमची मनं जुळलेली नाही आहे, तुमचे विचार जुळलेले नाहीत आणि तरीही लग्न होतं आहे, मी करावं लागतं आहे, चुकून बोलणार होतो, होतं आहे, तर ते का होतं आहे आणि कसं होतं आहे हे बघण्यातच खरी मजा आहे. आणि लगीनघाई आहे, पण त्या लगीनघाईमध्येच ट्विस्ट आहेत. सो ते जास्त रिव्हील आता करता येणार नाहीत. 24 जुलैला कळेल तुम्हाला. तू काय सांगशील? तुझी प्रॉपर लगीनघाई सुरू आहे. माझी लगीनघाई सुरू आहे कारण माझ्या आईवडिलांना खूप फोर्सफुली माझं लग्न लावायचंच आहे. सो त्यांच्या खातर मी हे करते आता. पण हो, कुठेतरी असं मी पण सस्पिशियस आहे की कसं होणार आहे, काय होणार आहे. त्यात इतकं घडत असतं राणीच्या आयुष्यात, सतत काही ना काही होत असतं. सो आय डोंट नो, पण मला मजा येते म्हणजे हे सगळं करत असताना की परत एक ब्रायडल फील मिळतोय. नवरदेव कोण वगैरे ते तर ठीकच आहे, पण मी माझी मजा करते की बाबा मी सगळी हाऊस करते, नटते छान 4 दिवस आणि मजाच येते मला. दोघांना एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय असेल? कारण खूप सुंदर दिसत आहे दोघंही. राईट. हो, आता बघा, हा जो काही डेड पॉज येतो ना, का कारण आम्ही दोघं रिअल लाईफमध्ये सुद्धा आय डोंट थिंक तो खूप स्वीटली एकमेकांशी बोलतो किंवा एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो. नाही, आमचं म्युच्युअली एक अंडरस्टँडिंग आहे जे सीन्समध्ये वर्क करतं. एक्झॅक्टली. सो ती आमची जी एक केमिस्ट्री आहे ती जमली आहे आम्हाला, आणि ते एक अनसेड केमिस्ट्री आहे ती. पण अदरवाईज मला नाही वाटत अक्षय येऊन कधीतरी वैभवीला कॉम्प्लिमेंट करेल किंवा वैभवी पण अदरवाईज अक्षयला जाऊन कॉम्प्लिमेंट करेल. बट आय थिंक आज जर तो झालाच आहे आता माझा चान्स मिळाला. सो आय थिंक आय शुड है ना, अगदीच ह्या पिस्ता कलरच्या पिस्ता फ्लेवर्ड इंद्रा आपल्याला बघायला मिळणार आहे. पण आय थिंक ओव्हरऑल शोभतोय, म्हणजे आपण त्याला सूट आणि टक्सिडोज मध्येच बघतो, पण आय थिंक इंडियन वेअर सूट्स यू असं वाटतं मला. आणि राणीला मी म्हणेन की ॲक्च्युली कसं आहे, मला ऑलरेडी चांगलं सूट बूट आणि चांगल्या ड्रेसेसमध्ये बघायची सवय मला स्वतःलाही आहे, प्रेक्षकांनाही आहे. राणी हे कॅरेक्टर तसं आहे, सो कॅरेक्टरची रिक्वायरमेंट तशी आहे. आणि मी अचानक तिला अशा एकदम सजलेल्या धजलेल्या ह्याच्यात बघितल्यानंतर मला थोड्या वेळासाठी असं झालेलं की खूप छान कॅरी केलं आहे सगळं काही. जो काही कॉस्ट्युम आहे वैभवीचा तो खूप छान कॅरी केला आहे तिने, आणि ऑब्व्हियसली दिसायला ती छान आहेच. बस इंद्राचं पोट भरलंय आता. या निमित्ताने थोडीसं कौतुक झालेलं आहे आणि एवढंच करू शकतो. झालंच आहे आता लग्न, तर एखादं गाणं तरी 2 ओळी काहीतरी होऊन.
अहो हे लग्न नॉर्मल नाहीये हो. तुम्ही असं काही उखाणं आम्हाला गाणं हवंय. नाही नाही, ऐका मी सांगतो तुम्हाला, गाणं आणि उखाणं हे ठेवू नका. बिकॉज हे भयंकर नॉर्मल लग्न नाही झालेलं आहे. सगळंच twistने भरलेलं. ट्विस्टने भरपूर आहे. त्यामुळे लिटरली आम्ही इंटरव्ह्यूज होतील, काही क्वेश्चन्स असतील, एक असतं आधी. पण हे उखाणं गाणं वगैरे आम्ही बिलकुल काही करून आलेलो नाही आहोत. आणि कारण तसं काही बघायलाही मिळणार नाही. तसं काही तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. युज्युअल लग्न नाहीये हे युज्युअल लग्न नाहीये. यात तुम्हाला भलत्याच गोष्टी एक्सपिरियन्स करणार आणि आहात. मला नाही वाटत इंद्रजित किंवा राणी दोघांमधलं कोणालाही हे लग्न करायचं मान्य आहे. किंवा मान्य तर आता अर्थात करावंच लागतंय, पण बाईचे. I don't know, मनापासून इच्छा आहे दोघांची लग्न करण्याची. फुल कॅरेक्टर मध्ये दिसताय दोघंही मला, कारण दोघंही चेहऱ्यावर असं दिसतंय ना की एक वैताग म्हणतो ना की का करावं लागतंय लग्न. बापरे. ठीक आहे, थँक्यू सो मच तुमचा वेळ दिलात. आणि येस, या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू खूप खूप धन्यवाद. या